मंडळी नमस्कार. मी विजय सिंह होलम. विजय बोले ओरिजिनलवर आपलं स्वागत. मंडळी, सध्या राज्यात तापमानाचा पारा 40च्या पुढे गेला आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. आणखी हाल होत आहेत ते एस टी प्रवाशांचे. कारण एस टी बस मध्येच बंद पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, आजूबाजूला झाडं नाहीत आणि त्यात एस टी बस बंद पडत आहेत. मग हा बिघाड एस टी बसमधला आहे की तापमान वाढीची त्याचा संबंध आहे की रस्ते आणि एकूण हवामानाचा इंजिनवर परिणाम होऊन इंजिन बंद पडतंय की एस टी महामंडळात काही घोटाळा आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण भेटणार आहोत मेकॅनिकल इंजिनियर हरजित सिंग वधवा यांना. त्यांच्याकडून ऐकणार आहोत की या बस मध्येच बंद पडण्याचं कारण काय, नेमकं काय होतंय या बस बंद पडायला आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत, यावर आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात. बरेच रस्ते सिमेंटचे झालेले आहेत आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या, या गाड्यांना रस्ते सिमेंटचे झाल्यामुळं सिमेंटच्या रस्त्यांचे टेम्परेचर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि तो टेम्परेचर वाढत असल्याने त्यामुळं टायर फाटण्याचं प्रमाण जास्त होत आहे. ज्यावेळेस टायर गरम होतात त्यावेळेस इंजिन देखील त्याच्यावरती ताण येतो आणि इंजिनवर ताण आलं तर निश्चितच गाड्यांचं फेल्युअर होतं. सध्या ऐकू येतं की अनेक एस टी बसेस नवीन असू किंवा जुन्या असू हे खराब होत आहेत. त्याला कारणीभूत काही प्रमाणात हे सिमेंटचे रस्ते देखील आहेत आणि त्याकरिता ज्या ज्या ठिकाणी बसेस थांबतील त्या ठिकाणी जर टायरला थंड करण्याचं प्रमाण किंवा इतर उपाययोजना करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी गाडी थोडी थंड करण्यात आली तर निश्चित हे फेल्युअरचं प्रमाण कमी होईल. आज हे सिमेंटच्या जंगलात या गोष्टीबद्दलही विचार करणं गरजेचं आहे की आपली जी गाड्या तयार केल्या गेल्या आहेत त्या गाड्या फक्त डांबरी रस्त्याकरता होत्या किंवा मातीच्या रस्त्यांकरता होत्या. आत्ताच्या ज्या नवीन गाड्या तयार करण्यात येतील ते डांबरी रस्त्यांचा विचार करून टेम्परेचर कसं मेंटेन करता येईल आणि त्यामुळं गाड्या बंद पडणार नाही याचं डिझाईन पुढं करणं आवश्यक आहे. धन्यवाद.